नमस्कार, माझं नाव आहे श्याम भुरके. बँकेत नोकरी केली, ट्रेनिंग कॉलेजचा प्रिन्सिपॉल झालो आणि व्याख्याता म्हणून अनेक संस्थांमधनं गेलो. त्यातला एक मला संस्मरणीय प्रसंग सांगावा वाटतो आणि असे हे सांगण्यासाठीचे आनंदाचे ATM व्याख्यान मला सुरू केली. पुण्यामध्ये MIT ही अतिशय मोठी प्रतिष्ठेची अशी संस्था आहे. मॅनेजमेंटचं ट्रेनिंग देतात. त्यांच्या इथं एक फार चांगला अभ्यासक्रम आहे, तो म्हणजे गव्हर्मेंट गव्हर्नन्स एज्युकेशन. सरकार कसं चालवायचं याचं शिक्षण. असं शिक्षणक्रम असलेली मला वाटतं ही दुर्मिळ संस्था आहे. विश्वनाथजी कराड यांनी सुरू केली आणि आज संपूर्ण भारतातनं विद्यार्थी त्या कोर्ससाठी येतात. कोण येतं या कोर्सला? तर सगळे राजकीय नेत्यांची मुलं येतात. प्रख्यात राजकीय नेत्यांची मुलंसुद्धा हा कोर्स घ्यायला हल्ली येतात. पूर्वी राजकीय नेते गणेशोत्सवातनंच सगळे तयार होत होते, पण आता इथं मात्र त्याचा त्यांनी कोर्स काढलेला आहे, अभ्यासक्रम आहे. ह्या गव्हर्मेंट कोर्समधलं पब्लिक स्पीकिंग, पॉलिटिकल पब्लिक स्पीकिंग, राजकीय सभात बोलावं कसं, राजकीय बैठकात बोलावं कसं, याचं शिक्षण त्यांना द्यायसाठी त्यांनी मला आमंत्रित केलं होतं. मी बऱ्याच वेळा तिथं गेलो. त्यावेळेला आता मग मला आठवायला लागलं, नेहमीचं वक्तृत्व कला आहेच, पण राजकीय ह्याच्यात काय वेगळं असतं ती त्यांना मी उदाहरणं द्यायचो आणि त्याची तयारी कशी करा हे सांगायचो. फार रंगतदार असे ते तास व्हायचे. त्या मुलांनाही मी बोलायला सांगायचो. विशेष म्हणजे इतरत्र मी मॅनेजरची ट्रेनिंग घ्यायचो, त्याला बोला म्हटलं की लोक पुढे यायचे नाहीत, पण ही राजकीयांची मुलं फार भराभर पुढे यायची आणि बोलायची. गंमत म्हणजे ते जॅकेट वगैरे घालून राजकीय नेत्यांसारखं दिसायलाही त्यांना आवडायचं. नाही तर कॉलेजची मुलं म्हणजे पॅन्ट शर्ट, पण यांना आवडायचं ते. मी त्यांना सांगायचो की पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जनतेचा कळवळा पाहिजे, त्याचा अभ्यासक्रमात उपयोग केला पाहिजे. व्याख्यानामध्ये हे तुमच्या मनात पार्श्वभूमी म्हणून बॅकग्राऊंडला हवंच. गरिबी म्हणजे काय हे माहिती पाहिजे. दारिद्र्य रेषेखालची माणसं म्हणजे कोण हे माहिती पाहिजे. त्याची व्याख्या काय आहे हे मी त्यांना सांगायचो. आणि मग त्या बॅकग्राऊंडने तुम्ही बोललात तर अरे याला गरिबांचा कळवळ आहे ना, अभ्यास केलेला आहे. मग शिक्षण हा दुसरा भाग असायचा. त्याचे संबंध वहीमध्ये त्यांच्या नोंद करून घ्या म्हटलं की आपल्या इथलं शिक्षणाचं प्रमाण किती आहे, महिलांच्यात किती आहे, पुरुषांच्यात किती आहे, या गोष्टी राजकीय नेत्याला पूर्ण माहिती पाहिजेत. अन्न, वस्त्र, निवारा या 3 गोष्टी ज्या लोकांना लागतात त्या गोष्टींबद्दल तुमचा अभ्यास पाहिजे त्या भागातला. आता भारतामध्ये 80 कोटी लोकांना मोफत रेशनवर धान्य देतात, ते तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही जर त्या बाजूनी बोलणार असाल तर ती मांडली पाहिजे. त्या बाजूनी बोलणार नसाल तर म्हणायचं मग 140मधनं 80 गेले, ह्या 60 कोटींचं अजून काय, असं बोलता आलं पाहिजे. पण ते अभ्यास पाहिजे ना, तो सगळा केला. मग गाजलेली वक्तृत्व कोणती आहेत याची उदाहरणं व्हायची. भारतामध्ये राजकीय ह्याच्यात कोणी पहिलं नाव घेतं ते अटल बिहारी वाजपेयींचं. मग अटल बिहारी वाजपेयी कसे बोलायचे? इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि त्या म्हणाल्या, अटलजी आप बहुत अच्छे नेता है, आपके व्याख्यान को सहस्त्रावधि लोग आते हैं, मेरे व्याख्यान को भी सहस्त्रावधी लोक आते हैं. तुम्ही काय स्वतःला मोठे समजता, माझ्या यालाही येतात. सगळं वाजपेयीने शांतपणे ऐकून घेतलं आणि नंतर त्यांनी परवानगी घेऊन ते उभे राहिले बोलायला. देश की महान पंतप्रधान
देश की स्त्री शक्ति आदरणीय इंदिरा जी, आप कहते वो सच है। आपके व्याख्यान को सहस्त्रावधि लोग आते हैं, मेरे व्याख्यान को भी सहस्त्रावधि लोग। फर्क इतना ही है कि आपको देखने आते हैं, मुझे सुनने आते हैं। काय त्याच्यात जो कडकडाट झाला टाळ्यांचा, इंदिरा गांधींनी सुद्धा हसून दाद दिली त्याला। राजकीय लोकांना मन निर्मळ ठेवून बोलायला लागतं, हा मुद्दा लक्षात ठेवा। पब्लिक स्पीकिंगमध्ये, गव्हर्नमेंट कोर्समध्ये आपलं मन निर्मळ आहे ना, आपल्याला काय त्यांना मारून टाकायचं नाही, हसत खेळत न्यायचं पुढं। बोलले बोलले बघा। तारकेश्वरी सिन्हा या फार मोठ्या नेत्या होत्या, संघटना काँग्रेसच्या, अतिशय देखण्या पांढरा शुभ्र पोशाख करणाऱ्या, आणि वक्तृत्व फार चांगलं होतं, शेरशायर वापरायच्या, अविवाहित होत्या पण तडफदार होत्या। पार्लमेंटमध्ये महिला विधेयक मांडलं होतं, त्याच्यावर चर्चा होती, आणि विरोधी पक्षनेते म्हणून अटल बिहारी वाजपेयी महिला विधेयकावर जोरजोरात बोलत होते। यांनी मध्येच तारकेश्वरी सिन्हा उभ्या राहून म्हणाल्या, आप क्यों महिलाओं के बारे में इतनी बातें कर रहे हैं? आपको महिलाओं के प्रश्न ही मालूम नहीं, आपने कभी शादी भी नहीं की, तो आपको कैसे मालूम होगा? आता हे तारकेश्वरी सिन्हांचंही लग्न झालेलं नव्हतं। वाजपेयी लगेच म्हटले, आपने मुझे कभी पूछा ही नहीं तो मैं क्या करता? सवण टाळ्या त्या अगदी खालीच बसल्या। त्यांना वाटलं तर आपण वाजपेयीनं कसं हे केलं, पण खलास झालं त्याच्या। ही किती उदाहरणं आहेत। बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवंतांचं भाषण असेल तर पंडित जवाहरलाल नेहरूंची सूचना असायची त्यांच्या सेक्रेटरीला की त्यांचं भाषण असेल त्यावेळेला मला सांगायचं, मी पार्लमेंटमध्ये येणार आहे। इतका अभ्यासपूर्ण भाषण ऐकायला मिळते काय। जॉर्ज फर्नांडिस रेल्वे मंत्री होते, प्रचंड अभ्यास करून यायचे, चांगलं बोलायचे। ही अनेक उदाहरणं आहेत आपल्यापुढे। जगन्नाथराव जोशी, कर्नाटक केसरी, काय वक्तृत्व होतं त्यांचं। मग हे सगळे त्यांना उदाहरणं दिल्यावर त्यांना मी विषय द्यायचो आणि त्याच्यात आता बोला म्हणायचं। बोला सांगताना राजकीय नेते असतील, त्या राजकीय याच्यात तुम्हाला इतर लोक हे मला महत्त्व दिलं का नाही हे फार पाहत असतात। तुम्ही जर तुमच्या पक्षाची सभा असेल तर पक्षातले जेवढे जेवढे पदाधिकारी आले त्यांची नावं लिहूनच घ्यायची कागदावर आणि सुरुवातीला ते बोलायचं, या विभागाचे अण्णासाहेब आणि आपल्या पश्चिम विभागाचे दादासाहेब, हे सगळ्यांची नावं घेतली तरच ते पुढचं ऐकून महत्त्व देत असतात। हे राजकीय सभेसाठी आवश्यक असतं। इतर सभेत काही गरज नसती सगळ्यांची नावं, फक्त अध्यक्षांचं घेतलं की बास असतं। ती नावं घ्यायचीत सगळी। राजकीयानं फार श्रीमंती कपडे घालून यायचं नसतं भाषणाला। ते म्हणतील हाच इतका श्रीमंत आणि गरिबी ती कशाला बोलतोय। आदरणीय नरेंद्र मोदींनी त्यांचा तो कुर्ता घातला फक्त, आणि इतके लोकप्रिय झाले ते की मोदी कुर्ता म्हणून बाजारात लोक विकत घ्यायला लागले। तर तुमचा पोशाखही साधा पाहिजे, तो तिथल्या लोकांना आवडेल असा पाहिजे, शक्यतो भारतीय पद्धतीचा असेल तर राजकीय लोकांच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं। कपडे चांगले आहेत, प्रसन्न मुद्रा ठेवायची, स्माईल, सगळ्यांच्याकडे बघायचं आहे। आणि राजकीय लोकांना हाताचा वापर करावाच लागतो, कारण त्यांना आपल्याकडं आणायचं म्हणलं हँड गेस्चर्स महत्त्वाचे आहेत, हात वर करायचे, असं बोलायचं आहे। वा वा, या इकडे इकडे सगळीकडे नजर फिरते आहे। खणखणीत आवाज पाहिजे, तोही पाहिजे। आचार्यात्र्यांची राजकीय भाषणं त्यावेळेला व्हायची, ते आम्ही ऐकलेली आहेत। ती कशी प्रभावी असे हे मी त्या वर्गात सांगायचो, त्यांना तीही आवडायची, घाबरायचे नाहीत ते। आचार्यात्रे एकदा पूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि नंतर समाजवादी पक्षात होते, आणि त्यांचं भाषण जोरजोरात चाललेलं असताना एकानं अडवलं, अत्रे साहेब, आम्ही असं ऐकतो की तुम्ही यातल्या आहात, अजून काय विचारायचं आहे? यातले आहात, अजून काय विचारायचं नाही? याचं उत्तर द्या ना। हे सगळं खरं आहे, पण त्यावेळेला मी काँग्रेसमध्ये होतो,
म्हणजे अंगावर जे विरोधक आले ते त्यांच्यावरच उलटवले त्यांनी. आणि सगळा अशा टाळ्या झाल्यावर त्यांचं काय कमी आहे हे कोणी पाहिलंच नाही. माणसाला काम काय करतो ते, तळागाळातल्या लोकांसाठी तो धडपडतो का नाही हे फार महत्त्वाचं असं. आपण आपल्या व्याख्यानामध्ये जसं गरिबांचा कळवळा सांगतो आहे, त्या भागातले प्रश्न सांगतो आहे, त्याच वेळेला आपलं निसर्गप्रेम दिसलं पाहिजे. काय कोणास ठाऊक, हा मनुष्य निसर्गातच वाढलेला आहे ना, त्याच्या मनामध्ये त्यालासुद्धा माहीत नाही इतकं निसर्गाबद्दलचं प्रेम असतं. त्याचा उल्लेख तुमच्या व्याख्यानात आला पाहिजे. तिथले पशु, तिथले पक्षी, तिथली ग्रामीण भागातली माणसं, तिकडचं तो निसर्ग, त्याची वर्णनं आली पाहिजेत. किल्ल्यांची तिथल्या नावं आली पाहिजेत, तिथल्या देवस्थानची नावं आली पाहिजेत. तर लोकांना तो जिव्हाळ्याचा विषय वाटतो आणि ते तुम्हाला स्वीकारतात. चला, अरे हा आपला माणूस आहे, चला बोलतोय भाऊ, बोलतोय असं आहे. आणि निसर्गप्रेम हे फार मांडलं पाहिजे. ह्या राजकीय सभा आहेत, ह्या फक्त काही स्टेजवर नव्हतात असं नाही. हल्ली तर कॉर्नर सभा होतात, कॉर्नर मीट म्हणतो, म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर होत आहेत. कुठं बाजार आहे तिथंसुद्धा होतात. त्या तुम्हाला करता आल्या पाहिजेत. त्या सोडाच, नुसती रॅली चालली आहे तरी माईकवरनं तुम्हाला सांगता येतं आहे. तर त्यावेळेच्या घोषणा, त्या भागातलं काय महत्त्वाचं आहे हे सांगता आलं पाहिजे. हे सगळं राजकीय पब्लिक स्पीकिंगमध्ये, वक्तृत्वामध्ये येतं, हेही ध्यानात घ्या. हे केवळ स्टेजवरचं आहे असं नाही आहे, तर अनेक लोकांशी बोलायला आता त्याची स्थानं वेगवेगळी झालेली आहेत. ऑनलाईन सभा घ्यायला लागतात काही वेळेला, तर ऑनलाईन सभेच्या वेळेलासुद्धा हाताचा वगैरे वापर करायचाच आहे. असं नुसतं एकसारखं केलं की लोक झोपायला लागतात. त्याच्याऐवजी त्या असं आवाजात चढउतार करत ते सांगा. क्रांतिसेन नाना पाटलांचे मी तिथं उदाहरणं द्यायचो. ते आले की असे पैलवान होते ना, असे शड्डूच मारायचे मांडीवर मारून. कुठं आहे तो आबा किसनवीर, बोलवा त्याला म्हणायचे. हे लोक टाळ्यान शिट्ट्या मारायचे. म्हणजे अजून भाषण करायचंच आहे, त्याच्या आधीच टाळ्या घ्यायचे ते. हे सगळा अभ्यास कसा करायचा आणि पॉलिटिकल पब्लिक स्पीकिंग कसं प्रभावी करायचं हे मी त्यांच्यावर सांगत असे. त्यामुळं मला वर्षभर ते बोलवायचे आणि ते अजून आठवतं. आणि काही वेळेला खरोखर मी सांगतो याच्यापेक्षा नवीन तंत्र वापरून हे विद्यार्थीच भाषण करून दाखवायचे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा कोर्स आहे. त्याच्यामध्ये हा महत्त्वपूर्ण विषय म्हणजे पब्लिक स्पीकिंगचा आहे. पॉलिटिकल पब्लिक स्पीकिंग याच्याबद्दलही ऐकावं. त्यातली उदाहरणं प्रेरणादायी कुठं मिळाली तर ती मित्रांना, इतरांना सांगत जावं. हे पुढं न्या, शेअर करा. धन्यवाद.